राणी बेटी, आज आपण करणार आहोत तांदूळाची डायरेक्ट खाण्याची उकड. म्हणजे ही गणपतीच्या मोदकांच्या उकडीसारखी नाही बरं का. ती डायरेक्ट आपल्याला तोंडात घालता येते आणि खाता येते. हे मधल्या वेळचं खरं तर खाणं आहे आणि फास्ट फूड ज्याला म्हणतात ना, तसं हे फास्ट फूड आहे, 5 मिनटात तयार होणारं. पण आता तुम्ही जेवणामध्ये भाताच्या ऐवजी ही उकडसुद्धा देऊ शकता. तर पहिल्यांदा ना आपण 1 वाटीभर तांदूळाचं बारीक पीठ घेतलं आहे आणि नंतर आपण त्याच वाटीने मोजून साधारण आंबट झालेलं असं 3 वाट्या ताक घेतलं आहे. ताकामध्ये चिमूटभर साखर आणि अंदाजे चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आणि राणी, त्यानंतर त्याच ताकामध्ये आपण त्याच तांदूळाच्या वाटीतून 2 चमचे तांदूळाचं पीठ घालूया आणि मग चांगलं ढवळूया ते ताक. आता मस्तपैकी बगार द्यायला आपल्याला जिरं 1 चमचा, नंतर बारीक चिरलेलं किंवा किसलेलं आलं आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घेतल्या. शिवाय वर पेरायला हिरवी ताजी कोथिंबीर हवीच बारीक चिरलेली. आता राणी बेटी, आपण आपल्या कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे आणि पहिल्यांदा आपण घालतोय जिरं. चांगलं तडतडू दे त्याला. तडतड थांबेपर्यंत थांबायचं, आपण घाई करायची नाही. गुड. बघ आता तडतड कमी होत चालली आहे की नाही. मग नंतर घालू आपण आलं. आणि त्यानंतर पाळी आली आहे बारीक कापलेल्या तिखट मिरच्यांची. आणि सर्वात शेवटी आपण घालणार आहोत हिंग. मस्त खमंग वास आलाय. आता राणी लक्षात घे, काही कम्युनिटीजमध्ये या उकडीमध्ये हळद पण घालतात, पण आपण नाही घालत. आपण तिला गोरीपान उकड ठेवतो. तयार झाली मग आपण तयार केलेलं ताकाचं मिश्रण त्याच कढईमध्ये ओतूया. एकीकडे ढवळत राहूया. आता काय, आपण 2 चमचे ऑलरेडी तांदूळाचं पीठ या ताकात मिसळलं आहे ना, आणि त्यामुळे ना ताक फाटायचे चान्सेस कमी होतात. आता ताक चांगलं उकळायला लागलं आहे तेव्हा त्यात आपण ही कोथिंबीर घालूया. गुड. ढवळा पुन्हा. आता या उकळत्या ताकामध्ये आपण सोडणार आहोत 1 वाटी तांदूळाचं पीठ जे आपण ऑलरेडी घेतलं होतं. आणि सतत ढवळत राहायचं, मात्र कुठेही चिपकू द्यायचं नाही, कुठेही तांदूळाची पिठी लागू द्यायची नाही. गुड. आणि आता हे बघ, या मिश्रणाने त्या पॅनच्या साईड्स सोडल्यात आणि घट्टच आहे बनलं आहे मिश्रण. तेव्हा आता त्याच्यावर आपण किंचितसं तेल टाकूया. गुड. आणि मग एक झाकण त्याच्यावर ठेवून बंद करू. उकड तयार आहे. पण आता तिला आपण आकार देऊन सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत. राणी बेटी, आता या उकडीला असं पसरून थोडंसं थंड केलं आणि नंतर त्याच्यावर छोटेसे 2 चमचे तेल टाकलं. आता हे मळता मळता आपण थोडंसं पीठ दोन्ही हातामध्ये घेतलं
आणि अशा तऱ्हेने त्याचा एक लांबोडका छोटा रोल बनवला. असे रोल किती बनवायचे? तर एका माणसाला 1 किंवा 2 पुरेसे होतात. बाकीचं जाईल आपलं फ्रीजमध्ये नंतर खायला. तेव्हा राणी बेटी फक्त 1 वाटी तांदूळाचं पीठ आणि 3 वाट्या जरासं आंबट झालेलं ताक असं घेऊन बनले हे उकडीचे रोल. राणी बेटीचा जेवणाचा बेत काय? भाताच्या ऐवजी तांदूळाची गरमागरम उकड, गोडवरण, ज्वारीची भाकरी आणि मिरचीचं लोणचं त्यावर आणि मसालेदार बैंगनची भाजी. शिवाय यानंतर आहे नेहमीचीच आपली फ्रूट डिश.